श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. प्रथम गणेशाला वंदन, शारदा मातेला वंदन, माझ्या गुरूंना वंदन करते आणि माझ्या मात्यापित्यांचं स्मरण करते. आणि आपण सर्व गीताप्रेमी ज्यांच्या हृदयामध्ये परमेश्वराचा निवास आहे त्या सर्वांना नमस्कार करून मी बोलायला सुरुवात करते. गेली वर्ष दीड वर्ष जवळजवळ आपला हा गीता यज्ञ चाललेला आहे आणि आपण बराच मोठा पल्ला गाठलेला आहे. 13व्या अध्यायापर्यंत आलेलो आहोत. 12 अध्याय आपले पूर्ण झालेले आहे आणि एकापेक्षा एक अध्याय. आता तुम्हाला कसं वाटतंय मला माहिती नाही, पण मला तरी खूप आनंद होतो आहे की एक अध्याय संपला नाही तर दुसऱ्या अध्यायात काय असेल अशी उत्सुकता वाटते. दुसरा अध्याय समजला तर तिसऱ्या अध्यायात काय असेल अशी उत्सुकता वाटते. तसं 12व्या अध्यायापर्यंत आलो आपण. भक्ताची आपल्याला सगळी लक्षणं समजली. भक्त कसा असतो, अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणेवच, काय काय गुण त्याच्याकडे असतात हे सगळं आपण पाहिलं. आणि मग आता त्याच्यानंतर या 13व्या अध्यायात काय असेल बरं? त्याचं नाव आहे क्षेत्रज्ञ योग. मग क्षेत्र म्हणजे काय, क्षेत्रज्ञ म्हणजे काय, आपसुकच आपल्या मनामध्ये असा विचार येतो ना. मग तो विचार आपला पूर्ण करण्यासाठी, आपल्याला ते समजण्यासाठी भगवान आपल्या पुढे आहेतच. श्री भगवान आपल्याला सांगतात. या अध्यायामध्ये संपूर्णपणे भगवान श्रीकृष्णच बोललेले आहेत. 34 श्लोकांचा हा अध्याय आहे. अतिशय सुंदर असा अध्याय आहे. 12व्या अध्यायामध्ये जशी 12 भक्ताची लक्षणं आली तशी या अध्यायामध्ये ज्ञानी पुरुषाची लक्षणं आहेत. ज्ञानी पुरुष कसा असतो आणि मग ज्ञान झाल्यानंतर अज्ञान म्हणजे काय ते तर माऊलींनी एवढा मोठा विस्तार त्याचा केलेला आहे. गीतेमध्ये कमी आहे पण ज्ञानेश्वरीमध्ये मात्र याचा खूप छान विस्तार केलेला आहे. अज्ञान म्हणजे काय आणि ज्ञान म्हणजे काय ते तर ह्याच्या ज्ञानाची लक्षणं सांगितलेलीच आहेत. असा अतिशय सुंदर असलेला हा अध्याय पहिल्यांदा आपण त्याचं वाचन करू. कारण की कुठलाही अध्याय जेव्हा आपल्याला शिकायचा असतो तेव्हा आपल्याला तो अध्याय म्हणता आला पाहिजे. ज्यांच्यासमोर गीता आहे त्यांनी गीता समोर काढून ठेवावी आणि माझ्याबरोबर म्हटलं तरी चालेल. ओम श्री परमात्मने नमः. अथ त्रयोदशोऽध्यायः. श्री भगवानुवाच. इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते. एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः. क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत. क्षेत्रज्ञयोर्ज्ञानं यत्तज्ज्ञानं मतं मम. तत्क्षेत्रं यच्च यादृक् यद्विकारि यतश्च यत् स च यो यत्प्रभावश्च तत्समासेन मे शृणु. ऋषिभिर्बहुधा गीतं छन्दोभिर्विविधैः पृथक्. ब्रह्मसूत्रपदैश्चैव हेतुमद्भिर्विनिश्चितैः. महाभूतान्यहङ्कारो बुद्धिरव्यक्तमेव च. इन्द्रियाणि दशैकञ्च पञ्चचेन्द्रियगोचराः. इच्छाद्वेषसुखं दुःखं सङ्घातश्चेतनाधृतिः. एतत् क्षेत्रं समासेन सविकारमुदाहृतम्. अमानित्वमदम्भित्वम् अहिंसा क्षान्तिराजवम्. आचार्योपासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रहः. इन्द्रियार्थेषु वैराग्यम् अनहङ्कारे एव च. जन्म मृत्युजरा व्याधि दुःखदोषानुदर्शनम्. असक्तिरणभिष्वङ्ग पुत्रदारगृहादिषु. नित्यञ्च समचित्तत्वम् इष्टानिष्टोपपत्तिषु. मयि चानन्ययोगेन भक्तिरव्यभिचारिणी. विविक्तदेशसेवित्वम् अरतिर्जनसंसदि. अध्यात्मज्ञाननित्यत्वं तत्त्वज्ञानार्थदर्शनम्. एतज्ज्ञानमिति प्रोक्तम् अज्ञानं यदतोऽन्यथा. ज्ञेयं यत्तत् प्रवक्ष्यामि अज्ञात्वामृतमश्नुते. अनादिमत्परं ब्रह्म न सत्तन्नासदुच्यते. सर्वतः पाणिपादं तत्सर्वतोक्षिशिरोमुखं. सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठति. सर्वेन्द्रियगुणाभासं सर्वेन्द्रियविवर्जितम्. असक्तं सर्वभृच्चैव निर्गुणं गुणभोक्तृ च. बहिरन्तस्य भूतानाम् अचरं चरमेव च.
सूक्ष्मत्वात् तत्विज्ञेयं दूरस्थं चान्तिके च तत्. ओम तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु. 15 श्लोक आपण वाचले, कारण विवेचन काही एवढं होणार नाही आहेत, त्यामुळे सुरुवात आपण केलेली आहे. तर हा 13वा अध्याय. या अध्यायाचं नाव आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. या अध्यायामध्ये देहाला क्षेत्र म्हटलेलं आहे. क्षेत्र म्हणजे काय, तर हा आपला देह आहे, याला क्षेत्र म्हटलेलं आहे. आणि या देहामधला जो आत्मा आहे, जीवात्मा आहे, त्याला क्षेत्रज्ञ असं म्हटलेलं आहे. आणि याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की तत्वमसी याची ओळख आपल्याला गीतेमध्ये केलेली आहे. तत्वमसी, तत्वमसी हे एक महावाक्य आहे. 4 महावाक्य आहेत. तत्वमसी, नंतर सर्वं खलविदं ब्रह्म, अयमात्मा ब्रह्म, नंतर अजून कुठलं आहे बरं, प्रज्ञानम ब्रह्म, अशी 4 महावाक्य आहेत. आणि ती गुरूंनी शिष्याच्या कानात सांगितलेली असतात आणि त्या महावाक्याचा त्या शिष्याला अनुभव येऊ शकतो, म्हणजे असं सांगितलं जातं. तर हे जे तत्वमसी वाक्य आहे, हे महावाक्य आहे आणि याला 7व्या अध्यायापासून सुरुवात झालेली आहे. 7व्या अध्यायामध्ये अपरा प्रकृती, परा प्रकृती असं सांगितलं होतं. त्यालाच या 13व्या अध्यायामध्ये क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ असं म्हटलेलं आहे. आणि पुढे आपण 15व्या अध्याय पाहू, त्याच्यामध्ये त्याला काय म्हटलेलं आहे बरं, पुरुषोत्तम योग आहे ना त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये त्याला क्षर आणि अक्षर असं म्हटलेलं आहे. म्हणजे परा अपरा, क्षेत्र क्षेत्रज्ञ आणि क्षर आणि अक्षर हे सगळे समानार्थी शब्द आहेत. म्हणजेच प्रकृती आणि पुरुष असं त्याच्यामध्ये, जीवात्मा आणि परमात्मा असा त्याचा अर्थ आहे. हा समजायला थोडा अवघडच आहे हा अध्याय, परंतु आपण समजून घेऊ. हे सोप्या पद्धतीने आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात. त्याप्रमाणे आपण जर एकाग्रतेने ऐकलं, जसं माऊली म्हणतात, जरी एक वेळा अवधान दीजे, अवधानाला फार महत्त्व दिलेलं आहे माऊलींनी, की तुम्ही फक्त माझ्याकडे अवधान द्या, तुमची सगळ्या इंद्रियांची शक्ती तुमच्या कानामध्ये आणून ठेवा असं सांगितलेलं आहे. आणि अतिशय एकाग्रतेने जर आपण ऐकलं तर आपल्याला निश्चितच समजायला त्याचा उपयोग होतो. तर पूर्वसूत्र थोडंसं आपण बघूया की 13व्या अध्यायाच्या आधी काय काय आपण बघितलं. तर खरा भक्त जो असतो हा ज्ञानोत्तर भक्ती करणारा असतो. आपण अद्वेष्टा सर्वभूतानाम या लक्षणांवरून 12व्या अध्यायात पाहिलं की ज्ञानी भक्त होता तो, आणि त्या सगळ्या ज्ञानी भक्ताची ती लक्षणं त्यांनी आपल्याला सांगितली होती 12व्या अध्यायामध्ये. त्यालाच आपण भक्तियोग असं म्हटलेलं आहे. आणि आपण हेही पाहिलं की भक्ती ही केवळ सगुण नसते, तर सगुणाच्या माध्यमातून निर्गुणाकडे नेणारी अशी ही भक्ती असते. म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये कळतं की फक्त मूर्तीमध्येच देव नाही आहे, तर या मूर्तीच्या बाहेर, आता समजा मी पूजा करत असेल आणि पूजा करताना छान माझी पंचोपचार पूजा चाललेली आहे, पत्र पुष्प फळं वाहती आहे, मी त्याचा साजे शृंगार करते आहे, आणि जर दारात एखादा भिकारी आला, त्याने जर मला काही मागितलं, तर माझ्या मनामध्ये राग न येता मी आधी त्याला द्यायला पाहिजे, त्याची पूजा करायला पाहिजे. म्हणजे मला सगुण मूर्तीमधला जो भगवान आहे तो त्या जिवंत माणसामध्ये सुद्धा आहे हे कळलं पाहिजे. त्याला म्हणायचं ज्ञानी भक्त. म्हणून त्यांनी सांगितलं की भक्ती ही कशी आहे, तर सगुणाकडून निर्गुणाकडे नेणारी अशी ही भक्ती आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी तर आपल्याला खूप छान या भक्तीला पंचम पुरुषार्थ म्हटलेलं आहे. जसे आपले धर्म अर्थ काम मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत ना, तर 5वा पुरुषार्थ त्यांनी भक्तीला म्हटलेला आहे. त्यामुळे आपल्याला ते कळतं की त्यांनी भक्तीला पंचम पुरुषार्थ का म्हटलेला आहे, कारण ती सगुणाकडून निर्गुणाकडे नेणारी आहे. म्हणजे भक्तीचंच रूपांतर पुढे ज्ञानामध्ये होतं, आणि जर आधी ज्ञान घेतलेलं असेल तर त्या ज्ञानाचं रूपांतर भक्तीमध्ये होतं. त्याला ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात. म्हणजे शेवटी काय झालं, सगळं काही एकच आहे. कर्म, ज्ञान, भक्ती, योग हे सगळे योग सगळे एकच आहेत. भक्तीला व्यापकता केव्हा येते, तर जेव्हा त्या भक्तीचं रूपांतर ज्ञानामध्ये होतं तेव्हा त्या भक्तीला व्यापकता येते असं सांगितलेलं आहे. आणि भक्तीला जोपर्यंत ज्ञानाची जोड नाही तोपर्यंत ते ज्ञान काही खरं नाही आहे. ते मग रखरखी ज्ञान आहे, नुसतं कोरडं ज्ञान आहे.
तर त्या ज्ञानाला भक्तीचे डोळे पाहिजे असं नेहमी म्हणतात. आणि मग त्या ज्ञानाला निर्मलता येते आणि भक्तीकडून ज्ञानाकडे गेलं तरी चालतं किंवा ज्ञानाकडून भक्तीकडे गेलं तरी चालतं. म्हणजे ते दोन्ही मार्ग शेवटी एकाच ठिकाणी मिळालेले असतात. पराभक्ती आणि पराज्ञान हे सुद्धा एकच आहे असं त्यांनी सांगितलं. पर म्हणजे काय, तो परमात्मा, त्या परमात्म्याचं ज्ञान म्हणजे पराभक्ती. म्हणजे जे आपण 7व्या अध्यायात शिकलो, पराभक्ती अपरा, पराप्रकृती आणि अपराप्रकृती, हे जे पाहिलं ते म्हणजे तेच होतं पुरुष आणि प्रकृती, परमात्मा आणि जीवात्मा, ह्याचंच वर्णन त्याच्यामध्ये होतं. महासिद्धांत सगळ्या संतांनी मांडलेला आहे. रामदास स्वामींनी सुद्धा आपल्याला हेच सांगितलेलं आहे. पराभक्ती पराज्ञान यांच्यामध्ये जर भेद नसेल तर मग जो पराभक्ती आचरणारा भक्त आहे त्यालाच आत्मानुभव येतो आणि तो ज्ञानी असतो. आत्मसाक्षात्कार त्यालाच होते, आत्मानुभूतीही त्यालाच येते. म्हणजे इकडे आत्मज्ञानी म्हणायचं आणि इकडे महाभक्त म्हणायचं, दोन्हीही सारखेच आहेत असं त्यांनी आपल्याला सांगितलं. जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आला आपुल्या हाती, रिगाला भक्तिपंथी जगा देतू, असे ज्ञानोत्तर भक्ती आचरणाऱ्या महापुरुषाचे वर्णन ज्ञानोबांनी केलेलं आहे. म्हणजे 12व्या अध्यायामध्ये आपल्याला जो भक्त सांगितला, हे सगळं कशासाठी सांगते आहे तर 12व्या अध्यायात जो भक्त सांगितला तोच भक्त या 13व्या अध्यायामध्ये ज्ञानी म्हणून सांगितला, असं आहे. म्हणजे वेगळं काहीच नाही सांगितलेलं आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये जो स्थितप्रज्ञ सांगितला तोच तिसऱ्या अध्यायामध्ये कर्मयोगी सांगितला, तोच 4थ्या अध्यायामध्ये ज्ञानी सांगितला, 5व्या अध्यायामध्ये संन्यासी सांगितला, 6व्या अध्यायामध्ये योगी सांगितला. म्हणजे ही जी 8 व्यक्तिमत्व एकूण गीतेने सांगितलेली आहेत आपल्याला, तर थोड्याफार फरकाने त्यांची गुणवैशिष्ट्य वेगळी असतील, परंतु आपण जर त्याचं तत्वार्थाने त्याच्याकडे बघितलं तर ही सगळी जी व्यक्तिमत्व आहेत, आदर्श व्यक्तिमत्व आहेत आणि ही सगळी एकाचीच आहेत. तोच ज्ञानी आहे, तोच भक्त आहे, तोच गुणातीत आहे, तोच पुरुषोत्तम आहे, तोच संन्यासी आहे, तोच योगी आहे, असं सुंदर गीतेने आपल्याला उलगडून सांगितलेलं आहे. आपणची विश्व झाला तरी भेदभाव सहजची गेला, हे सर्वार्थाने खरे आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ना, हे विश्वची माझे घर, त्यांनी केलेलीच आहे प्रार्थना आणि सांगितलेलंच आहे की हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर तोची झाला. कारण तो सगळीकडे आपलं स्वतःचंच रूप पाहतो, त्याला वेगळं कोणी दिसतच नाही. त्याला जगामध्ये तो जर चांगला असेल, तो जर ज्ञानी असेल, भक्त असेल, तर त्याला त्याची दृष्टी तशी सृष्टी दिसते. त्याला सगळीकडे भक्तच दिसतात, सगळीकडे ज्ञानीच दिसतात आणि सगळीकडे परमेश्वराचा अंश असलेले जीव त्याला दिसतात. म्हणून त्यांनी सांगितलं की भक्तोत्तमाची 39 लक्षणे आपण पाहिली आणि ती एकापेक्षा एक श्रेष्ठ आहेत यात शंकाच नाही. आपण 12व्या अध्यायात त्याचा अभ्यास केलेला आहे. मग आता ही लक्षणं धारण करणं काही एरागबाचं काम नाही आहे. त्याच्यासाठी बैठक लागते, काहीतरी बैठक लागते आणि ही तत्त्व धारण केल्यानंतर तो जो उत्तम भक्त असतो तो कृतार्थ होतो. ही सगळी लक्षणं त्याच्याकडे येतात तेव्हा ये तू धर्म्यामृतमिदम, हे धर्मरूपी अमृत त्याला मिळतं, स्वधर्मरूपी अमृत असं म्हटलेलं आहे त्यांनी. शेवटचा जो श्लोक होता आपला 12व्या अध्यायाचा, ये तू धर्म्यामृतमिदम यथोक्तम पर्युपासते, असा तो श्लोक होता. श्रद्धाना मत्परमा भक्तास्ते तीव मे प्रियाहा, म्हणजे असा जो भक्त आहे तो मला अतिशय प्रिय असतो असं भगवंताने सांगितलेलं आहे. म्हणजे अमृताची धार म्हटलेलं आहे. अमृताच्या सेवनाचा प्रत्यक्ष अनुभव त्या भक्ताला येतो. भक्तोत्तमाची जी लक्षणं आहेत ती जर अंगीकारली, ती जर सगळी बांधली अंगामध्ये, तर त्याला त्या अमृताच्या सेवनाचा अनुभव येतो. इतके ते भक्तितत्व उदात्त आहे आणि इतकी उदात्त अशी त्याची बैठक आहे असे भगवंत आपल्याला अतिशय आग्रहाने सांगतात. हे पूर्वसूत्र झालं. 12व्या अध्यायात आपण काय पाहिलं आणि 13व्या अध्यायात आपण काय पाहणार आहोत हे आपल्याला त्यांनी सांगितलं. मग 12व्या अध्यायाच्या अखेर जवळजवळ 2/3 गीता आपली सांगून झालेली आहे.
थांबू का?